हे समजून घेऊन काय करायचंच नाही ना. आम्ही विरोधात आहोत. तुम्ही याला सूर्य म्हणालात की आम्ही चंद्र म्हणणार. ही जी मानसिकता आलेली आहे, मोदी आल्यानंतर भारतीय राजकारणामध्ये एक चमत्कारिक प्रकार आलेला की तुम्ही त्याला दरवाजा म्हणाला तर मी खिडकी मांडणार, तुम्ही टेबल म्हणालात मी खुर्ची मांडणार. ही जी मानसिकता आली आहे ना, किंवा असे लोक समजून घेतील ही अपेक्षा करणंच मूर्खपणा आहे. त्यांना काही आधार नाही, काही लॉजिक नाही, काय नाही. मोदी म्हणतो ना, मग मी मोदी विरुद्ध आहे, मी उलटच बोलणार. तर अशा लोकांनी समजून घ्यावं अशी अपेक्षा बाळगू नका. ते रसा तळाला जातील पण समजून नाही घेणार. आपल्या डोळ्यासमोर उदाहरण येतं. आता ममता दिदी हरणार असं म्हणतात, तेव्हा मला ममता दिदीचा उद्धव ठाकरे होणार असं वाटतं. त्याची गरजच नव्हती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचा हव्यास होता. त्यासाठी त्यांनी जे काय केलं त्यातून त्यांचा पक्ष वाटोळं झालं. शरद पवारांनी जे चलाखी केली, काय झालं त्यांचं. प्रश्न असा की तुम्ही बीजेपी विरुद्ध असा, पण बीजेपी विरुद्ध टक्कर घेताना तुम्हाला बीजेपी पेक्षा अधिक मेहनत करावी लागेल. तुम्हाला मोदीच्या जागी 1.25 मोदी व्हावं लागेल. 18 तास नाही, मी 21 तास काम करतो. तुम्ही मीडियामधून, आणि महाराष्ट्र देशातल्या विरोधी पक्षांचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते मीडियाने केलं. आज तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की आपल्या देशातला जो विरोधी पक्ष आहे तो मीडियापुरता मर्यादित राहील. आज मला सांगा, व्हॉट इज शिवसेना. मी शिवसेनेच्या स्थापनेपासूनची शिवसेना बघितली, पण आजची शिवसेना म्हणजे संजय राऊत सकाळी बोलणार तेवढीच शिवसेना, या पलीकडे शिवसेना नाहीये. अदरवाईज शिवसेना हा जगातला एकमेव पक्ष असा आहे कौतुकाचा की ज्या पक्षाकडे स्वतःचं मुख्यालय नव्हतं 10 वर्ष, पण गल्लीबोळात शाखा होत्या आणि त्या शाखा गजबजलेल्या असायच्या. आज गल्लीबोळातल्या शाखा गजबजलेल्या नाहीये, ओस पडले. शिवसेनेचं मुख्यालय आहे, मोठं नेतृत्व आहे, पण फॉलोअर नाही. तर ह्याचं कारण असं की पक्ष म्हणजे काय, आंदोलन म्हणजे काय. तुम्ही आंदोलनं बघा, चळवळी बघा, मोर्चे बघा. तुमचा कॅमेरा सुरू झाला, कॅमेरा बंद, सगळे घाल, मस्त झालं ना. याला आम्ही आंदोलनातला आहे, मी आंदोलनातला आहे, मी विद्यार्थी चळवळीतला आहे. आम्ही आंदोलनं बघितली आहेत. आता म्हणतात महागाई आहे, बेरोजगार. आम्ही बेरोजगारीवर मोर्चे काढले. मी काढले ना माझ्या वयात 50 वर्षापूर्वी. महागाईवर आंदोलनं आम्ही केलेली आहेत. तुम्हाला दिवाळी, दसरा, सणासुदीचे काळ येतोय हे पंचांगावरून कळत नव्हतं, कॅलेंडरवर. मुंबईतली सर्वपक्षीय संयुक्त महागाई विरोधी महिला समिती होती, तिचं आंदोलन सुरू व्हायचं की रेशनवर रवा जास्त पाहिजे, रेशनवर साखर जास्त पाहिजे, खाद्यतेल जास्त मिळालं पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू व्हायचं. तेव्हा कळायचं हा दसरा, दिवाळी आणि जवळ आले. आज आहे का सांगा मला तुम्ही. कारण तुमची आंदोलनं ही बातमीपुरती मर्यादित झाली. बातमी आली ना, झालं, पक्षाचं काम संपलं. आणि तिथे बाकीचे सगळे पक्ष भाजपकडे अशा रीतीने रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे, इतरांकडे कॅमेऱ्यासमोर उतरणारा कार्यकर्ता आहे. तिथे विरोधी पक्ष नामोहरम झाले. त्यामुळे मनातून जे अँटी बीजेपी आहेत ते त्यांना मतं देतात, पण पक्षाच्या प्रयत्नामुळे मतं मिळतात असं तुम्हाला दिसणार. तिथे विरोधी, आणि मग अशा पक्षाकडून, अशा विरोधी पक्षाकडून तुम्ही काही पॉझिटिव्ह अपेक्षा करू शकत नाही. डिलिमिटेशनसाठी काय करावं, महागाईसाठी काय करावं, खूप करण्यासारखं, खूप करण्यासारखं. पण ते करायची इच्छा आहे का. मला सांगा, राहुल गांधी बिहारची निवडणूक आली, वोट चोरी, अमुक तमुक गेला, तिकडे काय त्या तलावात मासे मारी चालते, तिकडे गेला, तिकडे डुबकी मारली. गेल्या 6 महिन्यात राहुल गांधी बिहारमध्ये किती वेळा गेला मला दाखवा. नॉट अ सिंगल टाइम. गेलाय का. पक्षाचा सगळ्यात मोठा नेता, तो रोज संसदेमध्ये फक्त तमाशा करतो, बातम्यांमध्ये चर्चा होते, बाकी जमिनीवर काही नाही. आता बंगालमध्ये त्यांनी सगळे उमेदवार उभे केले, 2% मतं मिळणार नाही. 294 पैकी 275 डिपॉझिट जाणार आहेत. मी सांगतो,
खाली कार्यकर्ता असला पाहिजे ना. अगदी. पक्ष म्हणजे काय असतो, मग ते सांगणार आमचा 150 वर्षापूर्वीचा पक्ष आहे. जे शरद पवारांनी त्यांचं वर्णन केलं ना, की सिलिंग आल्यानंतर सगळ्या जमीनदारांच्या जमिनी गेल्या, तरी तो उत्तर प्रदेशातले जमीनदार आहेत ते हवेलीत बसतात आणि सांगतात त्या डोंगरापासून या नदीपर्यंत आणि त्या ओढ्यापासून या जंगलापर्यंत सगळं आमचं होतं. अरे आत्ता नाहीये ना. हवेलीची डागडुजी करायला खिशात पैसे नाही, पण रुबाब तो. आणि तो माणूस इतका निर्बुद्ध माणूस हा जर विरोधी पक्षांना लीड करत असेल, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट. डिलिमिटेशन आहे किंवा स्त्री आरक्षण आहे, या विषयाचं गांभीर्यच त्यांना नाही आणि त्याच्या मागे फरफटत चालले. त्यामुळे मोदी सरकार किंवा भाजपसाठी राहुल गांधी हा मोठा ऍसेट बनलेला आहे. म्हणून मी एका व्हिडिओत मी सांगितलं की हे विधेयक पडलं डिलिमिटेशन वगैरे, हे जाणीवपूर्वक केलं. या सगळ्या मूर्खांना राहुल गांधीच्या मागे आणून उभं केलं ना. नेता कोण राहुल गांधी? डावपेच तिथे आहे. आता ते विधेयक आणण्याचं काही कारण नव्हतं. ऐन निवडणुकीच्या दरम्यान ते आणलं. याचं कारण नॅरेटिव्ह सेट करायचं आणि तो सुद्धा कळला नाही. असे विरोधक मोदीच्या विरोधात काय करणार? संघटना नाही, तो एक घोळका आहे. तो एक घोळका आहे. ट्रेनमध्ये आपण बसतो आणि आपलं स्टेशन आलं की उतरतो. त्या ट्रेनमध्ये वेगवेगळ्या स्टेशनवर चढणारे, वेगवेगळ्या स्टेशनवर उतरणारे लोक असतात. कल्याणहून निघाली भेटीला बोलणार, बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार येतो आणि उतरतो. ती ट्रेन त्यापैकी कोणाचीही नसते, तो आपल्या सोयीसाठी आलेला आहे. आम आदमी पार्टी हा तसा प्रकार आहे. आम आदमी पार्टी ही रेल्वे कंपनी किंवा रेल्वे कॉर्पोरेशन नाहीये, ती एक ट्रेन आहे. त्याच्यात प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार उतरायचं, तेवढं तिकीट घ्यायचं, तिकडे उतरायचं. एकमेकाशी काही कसला संबंध नाही. आपापल्या मतलबासाठी येतात आणि उतरतात लोक. संघटन असतं ना तेव्हा तुम्ही एकमेकाशी जीवाभावाचे लोक इथे सगळे वाटमारी करायला आलेले. त्यामुळे त्यातले राहिले काय आणि फुटले काय आणि काही फरक पडत नाही. त्यामुळे ते गेले तर गेले, ते आलेच मतलबासाठी होते. त्यांचं काय कर्तृत्व होतं त्यांना राज्यसभेत पाठवायचं. त्याच्यातले 3 लोक, मला वाटते तो संदीप पाठक, तुमचा राघव चड्ढा आणि आणखीन एक कोण, मित्तल नाही, आणखीन एक कोणतरी आहे. तर ते तिघे आहेत. हे खरे पहिल्यापासून पक्षात होते. बाकीच्यांच्याकडून कोटी कोटी रुपये खाऊन त्यांना राज्यसभेचे खासदार केले. ठीक आहे, तुमच्या पक्षासाठी आले का? तो मित्तल कोण आहे? तो मित्तल कोण आहे? मित्तल काहीतरी युनिव्हर्सिटी चालवतो डोनेशनची. त्याने 5 कोटी रुपये देऊन खासदारकी विकत घेतली. त्याला मागे लागला होता ना राजीनामा देऊन, तो नाही ना मागे. त्यामुळे त्यातून फुटले आणि गेले, कुठच्या पक्षात गेले याला काही अर्थ नसतो. त्यांना आपली खासदारकी टिकवायची आणि तुमचा केजरीवाल ज्यांना नोकर चाकरासारखं वागवतो ते आवडत नाही. खासदारकी टिकवायची तर 7 लोक 2/3 कुठल्या तरी पक्षात गेले, टिकतात, भाजपमध्ये तो. बाकी काय त्याला मी फार मोठी राजकीय घटना मानत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीला नुकसान होईल असंही मला वाटतं, कारण तो पक्षच नाही. पुढच्या वेळेला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 10 जागा तो पक्ष निवडून आणू शकणार नाही. तर मावलंच नाही, झालंच आहे, झालंच. जर राज्यसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार देवेंद्र फडणवीस ठरवतात, एक प्रकारे ते कंपल्शन होतं की तुम्ही पवारांना उभं करा, आम्ही 7वा उमेदवार टाकत नाही. बरोबर आहे. याचा अर्थ काय? उमेदवार कोणी ठरवला? फडणवीस. आदित्य ठाकरेंना नको होता, पण तो तरी एक आला पाहिजे. काँग्रेसलाही पाहिजे होतं की आम्हाला राज्यसभेत संख्याबळ घटतंय, आमचं विरोधी नेते पण टिकवायचं, तर काय 25 खासदार पाहिजेत. यांनी काय वया केल्या, पण नाही जमलं. का? तर देवेंद्रने डिक्टेट केलं होतं ऍक्च्युली की पवार असतील तर आम्ही 7वा उमेदवार हे करू. म्हणजे या लोकांना खात्री आहे की देवेंद्रनी 7वा उमेदवार उभा केला तर भाजप आपले आमदार फोडून तिकडे मतं घेऊन जाईल, त्यापेक्षा ती एक जागा मिळू दे.
त्या तुमच्या गोविंद तळवलकरांनी एकदा अलिप्त राष्ट्रांची संघटना त्याच्यावर अग्रलेख लिहिला, फार सुंदर आहे. तो म्हणाले हे भिकाऱ्यांचं संमेलन आहे आणि हे भिकारी एकत्र जमतात आणि शेठ सावकाराला दमदाटी करतात. ही खिसा फाटलेला शर्ट घेणार नाही, भोक पडलेली पॅन्ट घेणार नाही, असं भिकाऱ्याने मालकाला दम द्यावा, तशी दमदाटी करतात. तशी यांची अवस्था आहे. त्यांच्याकडे आहे काय? आत्ता सुद्धा विधान परिषदेची निवडणूक आहे, एक जागा यायची, त्याच्यावर एकमत होऊ शकतं का? तुम्ही जेव्हा ठरवता, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्यावेळेला 74 मध्ये आणि इंदिरा गांधी विरुद्ध हळूहळू मोर्चे बांधणी विरोधकांची सुरू झाली हाडीवाडी लागण्यापूर्वी, तर मला वाटते जबलपूरमध्ये पोटनिवडणूक होती लोकसभेची, आणि जबलपूर ही परंपरेने जनसंघाची जागा होती, म्हणजे आजच्या भाजपची होती. पण तिथे शरद यादव सारख्या समाजवादी नेत्याला उमेदवारी मिळाली आणि जनसंघाच्या लोकांनीही काम करून त्याला प्रचंड मतांनी निवडून आणला. कारण काँग्रेसला पाडायचं हे तत्व होतं. इथे आहे का नाही, भाजपला पाडायचंय, पण त्याच्या आधी तुला पण पाडायचंय ना. तिथे प्रॉब्लेम आहे, तिथे प्रॉब्लेम. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार ऍब्सोल्यूट झालेले. दे आर नो वेअर. पुढच्या राजकारणात त्यांना 29 पर्यंत त्यांचं राजकारण काही शिल्लक राहणार. आणि भविष्यात मी असं बघतो की ज्या पद्धतीत राजकारण सरकते त्या पद्धतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष असतील आणि काँग्रेस हा पेरिफरीवरच. पण काँग्रेसकडे नेतृत्व नाही. आणि अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाची दिशा बघितली तर तुम्हाला कळेल. त्यांचं म्हणणं असं नाही की भाजप सत्तेत होईल, एकनाथ शिंदेची शिवसेना सत्तेत चालेल, पण सत्तेत बसलेला हिंदुत्ववादी पाहिजे, तो लिबरल नको आहे. त्यामुळे आपला विरोधी पक्षही तेच तयार करते. जेवढा एकनाथ शिंदेचा पक्ष स्ट्रॉंग होईल, काय होईल, उद्या ते आपल्याला हरवतील, बिघडत नाही ना. सत्तेत हिंदुत्ववादी बसेल, विरोधात आपण बसू, आपणही हिंदुत्ववादी. लिबरल आणि सेक्युलर यांना जागा असता कामा नये, स्पेस असता कामा नये. आणि हे ज्या मूर्खांच्या लक्षात येत नाही ते विरोधकांचे विचारवंत आहेत. अडवाणी वाजपेयी नंतर मोदी असं तुम्हाला वाटलं होतं कधी? कोणाला वाटलं होतं? एक भाजपच्या कोणी छाती ठोकून मला सांगावं, आम्हाला माहिती होतं मोदी येणार नाही. नाही. 2012च्या डिसेंबरमध्ये गुजरातची विधानसभा निवडणूक मोदी तिसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वाखाली लढवत होते. त्यावेळेला पुण्यनगरी या दैनिकामध्ये मी 27 लेख लिहिले, जानेवारी ते एप्रिल. आणि त्यामध्ये मोदींना पंतप्रधान करायची मागणी करणारा पहिला मी आहे. आणि त्याचं कारण आहे, त्या निवडणुकीनंतर व्हायब्रंट गुजरात हा जो कार्यक्रम होता त्यामध्ये मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांनी मागणी केली मोदीसारखा पंतप्रधान झाला पाहिजे. तेव्हा मी चक्रावलो. मग मी मोदी या विषयाचा अभ्यास सुरू केला आणि मला लक्षात आलं की याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व हा माणूस करू शकतो. आणि म्हणून मी ते लेखमाला लिहिली पुण्यनगरीमध्ये, ज्याचं पुढे मोदींना जुलैमध्ये नेता केलं. त्यानंतर त्या लेखमालेचं पुस्तक झालं, जे डिसेंबर 6, 2013 देवेंद्रच्या हस्ते प्रकाशित झालं. तेव्हाही मी मोदी बहुमत आणू शकतो असं म्हटलं होतं. मला माधव भंडारी आणि देवेंद्रने विचारलं, तुम्हाला कुठून? आम्हालाही गॅरंटी नाही, हे त्यांनाही नव्हती. पण मी म्हटलं माझं पॉलिटिकल असेसमेंट आहे ना, कदाचित चुकेल, पण जे मनात आहे मी लपवत नाही. आणि 8 लोकसभा निवडणुका, 7 निवडणुकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला, एका गठबंधनाला बहुमत मिळवता आलं नव्हतं, ते मोदींनी मिळवून टाकलं. तर तो मोदी येणार आहे हे कोणाच्या डोक्यात होतं? माझ्याही नव्हतं. मला एक तो ट्रिगर पॉइंट होता की रतन टाटा, मुकेश अंबानी बोलले तर का बोलले, यांना असं काय पोटेन्शियल दिसतंय, म्हणून मी त्याचा अभ्यास केला. नाही तर कोणाच्या डोक्यात होतं? पक्षाच्याही डोक्यात नव्हतं. पण भारतीय समाज आणि भारतीय मानसिकता अशी की ती योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घ्या. पण आपण गीता, भगवद्गीता कौतुक सांगतो, पण त्याच्यात संभवामी युगे उगे म्हटलंय ना.
हो. योग्य वेळेला योग्य अवतार घेतो. मोदींच्या नंतर कोण, देवेंद्र नंतर कोण, ही चिंता तुम्ही का करता? शांत बसा, तुमच्या जागी तुमचं काम करा. योग्य वेळा तो माणूस जो कोणी असेल तो तुमच्या समोर येतो. अगदी एकनाथ शिंदे कोणाच्या डोक्यात होतं सांगा? अजिबात. अगदी खरं. पण त्याला पोटेन्शियल त्याचं ओळखून त्याला बीजेपीनं मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन ठेवला आणि त्याला चालवून दाखवलं. म्हणजे अपोजिशन मधलं सुद्धा उद्याचं पोटेन्शियल भाजपने महाराष्ट्रात शोधून ठेवलेलं आहे. या गोष्टी होत असतात. पण रिकामपणी काय होतं म्हणजे मी नेहमी पॉलिटिकल डिबेट आहेत ना, हे गळू खाजवणं असतं असं मी म्हणतो. ते गळू अवघड जागी होतं आणि त्याला हात लावलं तर भयंकर वेदना होतात. पण त्याच्या 1 इंच अलीकडे चामडीला हात लावला ना, कातडीला, तो गुदगुल्या होतात. तर त्या गुदगुल्या म्हणजे पॉलिटिकल डिबेट. उगाच नसलेल्या प्रश्नावर खाजवत नाही. त्यांना आता ते टार्गेटच नाही. ते 27 जागा लढवते. 234 मध्ये 27 म्हणजे नथिंग. 200 पेक्षा अधिक जागा, 207 जागा तुम्ही लढवत नाही आहात. आत्ता त्यांची स्ट्रॅटेजी एवढीच आहे की जे जे पोटेन्शियली राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादींच्या विरुद्ध आहेत अशा शक्तींना नामोहरम करायचं. तर डीएमकेला नामोहरम करणं हे त्यांचं टार्गेट आहे. त्याच्यात त्यांच्यामुळे सत्तेपर्यंत पोहोचल्यावर अण्णा डीएमके हा त्यांच्या पंखाखाली राहील. किंवा आत्ता तमिळनाडूमध्ये भाजपच्या काही महत्वाकांक्षा आहेत. पण इन द लॉंग रन त्या सत्तेचा फायदा घेऊन आपले हातपाय पसरत जात आहेत. गुजरातमध्ये 1974 साली भाजपचे 12 आमदार होते. 74 साली, बरोबर आहे. तिथून 95 मध्ये 21 वर्षाने ते निर्विवाद बहुमतात आले. 20 वर्ष लागले. तर भाजप हा लॉंग टर्म विचार करणारा माणूस आहे, हा पक्ष आहे. जसा काँग्रेसची स्थापना झाली, नेहरू वगैरे, गांधी असतील, त्यांनी काही काही आंदोलनं केली, टिळकांनी केली, तेव्हा आपलं सरकार येईल नव्हतं ना. काँग्रेसची स्थापना होम रूलसाठी होती. स्थानिकांच्या हातात व्यवहार द्या, कारभार द्या, बाकी सत्ता तुमची राहू दे. तेव्हा अपेक्षा. किंवा संघाचे संस्थापक हेडगेवार, डॉक्टर हेडगेवार घेतले. त्यांनी कधी पंतप्रधान आपला होईल असं स्वप्न बघितलं होतं का? नाही. एक मर्यादित आपल्या 10-15 वर्षामध्ये इतकी वाटचाल करेल, हिंदू जागृत व्हावं, सत्ता वगैरे असली कल्पना नव्हती. तो डीएनए घेऊन पुढच्या पिढ्या मोहन भागवतांपर्यंत आले, लक्षात घे. आणि आता ते जगाला गवसणी घालण्याचा विचार करतात. मोहन भागवत तुम्ही बारकाईने ऐकलात, समजून घेतला तर तुम्हाला कळेल की ही इज थिंकिंग वर्ल्ड वाईड. जागतिक राजकारणाचा विचार आणि भूमिका मोहन भागवतांच्या व्याख्यानातून डोकावते. दुर्दैवाने ती समजून घेणारे विचारवंत आपल्याकडे